भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4 उमेदवार आहेत। सुरेश भोईर असेल, मोरेश्वर शेडगे असेल, मनीषाताई चिंचोडे असेल आणि माजी महापौर अपर्णाताई डोके असेल। आम्हाला भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी जाहीर केली। उमेदवारी जाहीर केल्यानंतर आम्ही प्रचाराला सुरुवात केली। सुरुवात करत असताना आम्हाला भारतीय जनता पार्टीचा सपोर्ट असून आणि नागरिकांचा सपोर्ट आहे। चांगल्या पद्धतीने आम्हाला लोक इन्व्हॉल्व करतात, चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात की भारतीय जनता पार्टीचं पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या 9 वर्षामध्ये आम्ही चांगल्या पद्धतीने कामे केलेली आहेत। मोठे प्रकल्प म्हणलं तर पाणी पुरवठ्यामध्ये चातरगड गावात पाण्याची टाकी बनवलेली आहे 20 लाख लिटरची। त्याच्यानंतर बटरफ्लाय ब्रिजचं बनवलेलं आहे। चिंचवड गावठाण ठाणेनगर भागामध्ये कॉन्क्रीट रस्ते केलेले, लिंक रोड अर्बन स्टेट नुसार बनवलेला आहे। त्यानंतर तालेरा हॉस्पिटलचं नूतनीकरण झालेलं आहे आणि असे बरेच मोठे प्रकल्प झालेले आहेत। आणि माननीय आमदार शंकरराव जगताप यांच्या आमदार विकास निधीमधून सोसायट्यांमध्ये ब्लॉकची कामं असतील, डांबरीकरणाची कामं असतील, अशी आम्ही चांगल्या पद्धतीने कामं केल्यामुळे आम्हाला नागरिकांचा 4ही उमेदवारांना चांगला सपोर्ट आहे। पाहिलं तर आज तुमच्या मोठे नेते चंद्रशेखर बावनकुळे आले होते आणि अनेक गोष्टी जनतेसाठी सांगितल्या, त्याबद्दल काय? देशामध्ये नरेंद्रभाई मोदी त्यांनी जो संकल्प केलाय 2047 साली विकसित भारत, त्या धर्तीवरती आज बावनकुळे साहेब आमच्या शहरामध्ये आले आणि त्यांनी केले नगरसेवकाचं विजन 2047 महानगरपालिका कशी असेल याबद्दल आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या मनामध्ये काही आहे का? तुम्हाला काय नागरिकांच्या समस्या दिसतात का? भेट असताना काही नागरिक तुम्हाला आपल्या प्रभागातील काही समस्या तुमच्यापर्यंत? जनरली नागरिकांच्या समस्या 95% नाहीच आहेत, कारण आम्ही गेली 5 वर्ष काळ संपला तरी 4 वर्ष आम्ही नागरिकांच्या संपर्कात आम्ही ऑफिसमध्ये बसतो। त्यांचा संपर्क मध्ये आल्यानंतर जे काही छोट्या मोठ्या अडचणी असतात त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। नमस्कार, मी रवींद्र देशपांडे, प्रभाग 18 भारतीय जनता पार्टी या निवडणुकीमध्ये जे आमचे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार आहेत। अ ब क ड मध्ये ओबीसी महिलेतनं माननीय अपर्णाताई डोके उभे आहेत। ब गटातनं ओपन महिलेतनं मनीषाताई चिंचवडे आहेत। क गटातून आमचे मोरेश्वर शेडगे आहेत आणि ड गटातून सुरेश भोईर माजी नगरसेवक आहेत। आमचे ह्या प्रभागामध्ये मागच्या वेळी 3 नगरसेवक होते, त्यातल्या 2 नगरसेवकांना उमेदवारी मिळाली नाही। हा पक्षाचा निर्णय आहे, परंतु त्या 2 नगरसेवकांनी बंडखोरी केलेली आहे। भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे की त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे, राष्ट्र प्रथम, मग पार्टी आणि मग मी स्वतः। तर हे ज्यांनी आत्मसात केलंय भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, त्या असा बंडखोरीचा विचार कधी करू शकत नाही। आणि भारतीय जनता पार्टीचा एकही नेता या बंडखोरांच्या माग नाही। त्यांनी भूल थापा पाडून मतदारांना अशा खोट्या बातम्या देऊन जे स्वतःचा प्रचार करतात, या भूलथापांना मतदार कधीही बळी पडणार नाही आणि मतदार हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्याच मागे उभं राहणार आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार इथले आमचे बहुमतांनी निवडून येऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीची महापालिकेत सत्ता येणार आहे। बंडखोरी केली, कालच त्यांनी एक वक्तव्य केलं की माझं तिकीट कापलं गेलं, परंतु मी जरी निवडून आलो तरी मी भाजपचा नसणार आहे, त्यावर काय? जो कार्यकर्ता असं म्हणतो त्यांनी मला एका वाक्यात सांगावं की समजा ते पडले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते राहणार का, याचं त्यांनी उत्तर द्यावं, मग मी माझं उत्तर देईन। मी स्वप्नील शेडगे, आपल्या 18 प्रभागातील उमेदवार माननीय मोरेश्वर शेडगे यांच्या वतीने बोलत आहे। आपल्या प्रभागामध्ये तसं पाहिलं तर 4 वर्षाचा प्रशासन काळ होता, या काळामध्ये ट्रॅफिकची समस्या तसेच आपल्या ह्याच्यात अधोरेखित राहिलेली कामे मागील 5 वर्षामध्ये आपल्या नगरसेवकांनी खूप छान कामे केली। काँक्रिटीकरण असेल,
किंवा प्रभागाची सुधारणा असेल किंवा रस्ता असेल, त्याचबरोबर चाफेकर स्मारक समितीचं कामही आपल्या नगरसेवकांनी शासनाकडनं मंजूर करून आणले. खूप सारी छान कामं या प्रभागात झालेली आहेत. पण प्रशासनाच्या काळामध्ये ट्रॅफिकची समस्या, त्याचबरोबर पार्किंगची समस्या, नदी सुधार प्रकल्प याबद्दल आपल्या नगरसेवकांना, आपल्या लोकप्रतिनिधींना बोलण्याचा संधी नव्हती. तर अशा या सर्व समस्या आम्ही मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू.